जिल्हाध्यक्ष निवडीवरून मुंबई भाजपमध्ये अंतर्गत नाराजी, इच्छुकांना डावलून भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली। दक्षिण मुंबई आणि वसई विरारमध्ये भाजपची धुरा ही महिलांच्या हाती आहे। दक्षिण मुंबईत शलाका साळवी तर वसई विरारमध्ये प्रज्ञा पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे। या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्ष निवडीवरून वाद सुरू होता, तर दक्षिण मुंबईच्या जिल्हाध्यक्ष निवडीवर भाजपचे कार्यकर्ते हे नाराज आहेत। शलाका साळवी यांच्या निवडीवर भाजप कार्यकर्त्यांचाच आक्षेप आहे। तरुणांना संधी देऊ असं सांगून ही 60 वर्षावरील जिल्हाध्यक्ष का निवडला असा सवाल आता कार्यकर्ते उपस्थित करतात। दक्षिण मुंबईतील जिल्हाध्यक्ष पदासाठी 15 जण इच्छुक होते, मात्र आता त्या संदर्भात सुद्धा नाराजी सध्या भाजप अंतर्गत पाहायला मिळते। दक्षिण मुंबईच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवरून सध्या नाराजी पाहायला मिळत आहे। जिल्हाध्यक्ष निवडीवरून खरं तर भाजपमध्ये अंतर्गत नाराजी, इच्छुकांना डावलल्यामुळे आता भाजपकडून या ठिकाणी नाराजी व्यक्त करण्यात येते। दक्षिण मुंबई आणि वसई विरारमध्ये भाजपची धुरा महिलांच्या हाती आहे। तरुणांना संधी देऊ असं म्हणले, मात्र त्या प्रकारची कुठलीही भूमिका भाजपने स्पष्ट केली नाही, त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आता नाराज आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले। सुशांत, आपण पाहतोय जिल्हाध्यक्ष निवडीवरून भाजपमध्ये अंतर्गत नाराजी सध्या सुरू आहे, काय ताजे अपडेट आहेत? करण, आपण जर बघितलं असेल तर भाजपचे उर्वरित जिल्हाध्यक्षांची यादी काही वेळापूर्वी झाली होती। जर बघितलं असेल तर हे जिल्हाध्यक्ष का निवडले जात नव्हते, त्याचं प्रमुख कारण एक होतं की या जिल्ह्यांमध्ये अनेक इच्छुक होते, एकापेक्षा अनेक इच्छुक होते आणि आता ती यादी आलेली आहे। मात्र या यादीवरून आता भाजपमध्ये कुठेतरी नाराजी नाट्य जे आहे ते सुरू झालेलं आहे। नाराजी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून इच्छुकांकडून बोलून दाखवली जात आहे। दक्षिण मुंबईच्या जिल्हाध्यक्ष निवडीवर आता भाजपचे स्थानिक पदाधिकारी नाराज झालेले आहेत। शलाका साळवी यांच्या निवडीवर भाजप कार्यकर्त्यांनी पक्षांतर्गतच आक्षेप घेतलेला आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे पक्षाने आधी सांगितलं होतं की जिल्हा संधी दिली जाईल, मात्र 8 वर्षावरील जिल्हाध्यक्ष का निवडला गेला, भाजपच्या दक्षिण मुंबईतील कार्यकर्त्यांचा उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर गेली अनेक दिवस आधी सुरुवातीची यादी जाहीर केली होती, त्यानंतर काही ठराविक जिल्हाध्यक्ष जे आहेत ते निवड प्रक्रिया बाकी ठेवली होती। त्याचं प्रमुख कारण हे होतं की त्या भागात वाद होते, मात्र आता निवड झाल्यानंतर देखील अंतर्गत वाद जे आहेत ते वाढू लागलेले आहेत। आता या नाराजांची नाराजी पक्षश्रेष्ठी कशी दूर करणार हे बघणं महत्वाचं आहे। त्याचं प्रमुख कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, त्यात मुंबईसारखी महानगरपालिका निवडणूक आहे जी भाजपला जिंकायची आहे आणि मुंबईमध्ये जर अशा ते पक्षासाठी योग्य नाही। त्यामुळे आता या निवडीवर जे पदाधिकारी आक्षेप घेतात त्यांच्यात नाराजी कशी दूर केली जाणार हे बघणं महत्वाचं ठरेल। करण, अगदी सुशांत, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।